नमस्कार. SMR न्यूजच्या हेडलाईनमधून महत्त्वाची बातमी. नरेश म्हस्के भाजपची चाकरी करत महाराष्ट्राची बदनामी करतात. काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांचे निलेश म्हस्के यांच्यावर तीव्र हल्लाबोल. उपराष्ट्रपती निवडणुकीत इंडिया आघाडीची मतं फुटली असा आरोप करणारे म्हस्के यांच्यावर वानखडे म्हणाले, म्हस्के भाजपकडून शाबासकी मिळवण्यासाठी निराधार वक्तव्य करत महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. इंडिया आघाडीकडे स्पष्ट बहुमत नव्हतं, विजयाची शक्यता नव्हती. भारत विविध पक्षांनी बनलेला अखंड देश आहे. विनाकारण आरोप प्रत्यारोप करणं योग्य नाही असे बळवंत वानखडे म्हणाले. दरम्यान उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर वानखडे सकारात्मक. ठाकरे बंधूचे कौटुंबिक एकत्रीकरण आनंदाची बाब आहे. कुटुंब एकत्र येणं चांगलं लक्षण असतं. भविष्यात राजकीय समीकरण वरिष्ठ नेते ठरवतील, यात कोणतेही दुमत नाही असेही बळवंत वानखडे म्हणाले. मुळातच वस्तुस्थिती अशी आहे की इंडिया आघाडीकडे काही स्पष्ट असं बहुमत नव्हतं किंवा जिंकेल अशी स्थिती नव्हती. आणि हे जे तुम्ही म्हणता महाराष्ट्रातील मतं फुटले, जे म्हस्के साहेब सांगून राहिले, तर ते चाकरीच नेमकी भाजपची करतायत आणि त्याचा कुठंतरी वाहवा मिळवण्यासाठी म्हणून महाराष्ट्रातील मतं फुटले हा तो दावा करतात. खऱ्या अर्थानं यामध्ये महाराष्ट्राची बदनामी आहे, परंतु त्यांना शाबासकी मिळवण्यासाठी ते अख्ख्या महाराष्ट्राला बदनाम करत आहेत. हे अखंड देश आहे आणि अखंड देशात लोकसभेचे खासदार असतील, राज्यसभेचे खासदार असतील, वेगवेगळ्या पक्षाचे आहेत, मित्रपक्षाचे, एनडीएच्या महाविकास आघाडीच्या याचे हे आहेत, खासदार आहेत. ती कुठंतरी फक्त महाराष्ट्राचं नाव घेऊन पंतप्रधानांना खुश करण्यासाठी किंवा भाजपच्या मंडळींना खुश करण्यासाठी हा त्यांचा दावा आहे. आज जर पाहिलं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली. दोन ठाकरे बंधू निवडणूक आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने एक युती होत आहे, होण्याची शक्यता तुमची काय प्रतिक्रिया? निश्चितच ती स्वागतार्ह बाब आहे, आनंदाची बाब आहे. त्यातल्या त्यात शिवसैनिकांच्यासाठी तर खूपच मोठी आनंदाची बाब आहे. आणि राजकारणासाठी असेल ती किंवा कुटुंबासाठी, पण कुटुंब एकत्र येतं आहे याचा आनंद आहे. आणि भविष्यात राजकारण असेल किंवा कौटुंबिक संबंध असतील ते यातून निश्चितच चांगल्या पद्धतीनं जोपासले जातात. मला वाटतं राजकीयदृष्ट्या हे जर एकत्र जर आले तर महाविकास आघाडीवर काय परिणाम होईल? तुम्हाला असं वाटतं का राजकीयदृष्ट्या ते एकत्र आले पाहिजे? नाही, आले पाहिजेच असं कोणाचं काही दुमत नाही. राहिला मित्रत्वाचा, राजकीय पक्षाचा संबंध इतर युतीचा किंवा आघाडीचा, तर ते त्या वेळेवर त्या पद्धतीनं समीकरण जुळून वरिष्ठ त्यामध्ये त्या निर्णय घेत असतात. त्या पद्धतीनंच या बाबतीतला जे काही घडामोडी आहेत त्या घडामोडीच्या संदर्भात वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतले जातील. अधिक अपडेटसाठी SMR न्यूजशी जोडलेले राहा. धन्यवाद.